गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण पद्य विभाग भाग 3 कविता 9वी औक्षण पाहणार आहोत. औक्षण म्हणजे ओवाळणे, आरती करणे. आता आपण या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत, याच्या कवयित्री कोण आहेत? इंदिरा संत. जन्म 1914 आणि मृत्यू 2000. आता पहिल्या स्टँजामध्ये नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की कवयित्री किंवा कवींचा परिचय दिलेला असतो. सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत या कथाकार आहेत, ललित लेखिका आहेत. विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिरा संतबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली आहे. त्यांच्या कवितांमधून आपल्याला प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांमधून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे मेंदी आणि मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चित्कळा, वंश कुसुम, निराकार हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. श्यामली, कदली, चैतू हे कथा संग्रह असे विपुल म्हणजे भरपूर लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशीम या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि आजची ही जी औक्षण कविता आहे ही इंदिरा संतांच्या समग्र कविता संग्रहातून घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या उतार्यामध्ये पहा, नेहमी कवितेच्या भावार्थ या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं हे व्यक्त केलेलं असतं. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज असलेल्या, सुसज्ज म्हणजे तयार, रेडी झालेल्या जवानाला सगळ्या जनतेकडून, देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे आणि ही आरती आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावभावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून केलेले आहे. आता पहा, औक्षण या कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी लढण्यासाठी सुसज्ज होऊन सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकाला निरोप देण्यासाठी केले जाणारे हे औक्षण आहे. आणि ते करताना मनात येणाऱ्या विविध भावभावनांचं वर्णन म्हणजेच देशवासियांकडून केले जाणारे हे एक प्रतिनिधी औक्षण म्हणजे देशाप्रती असलेल्या निष्ठा, साहस आणि धैर्याविषयी सैनिकाच्या कृतज्ञता सैनिकाची व्यक्त करणारे हे काय आहे? काव्य आहे. आणि या भावना इथे व्यक्त केलेल्या आहे. आता आपण ज्या वेळेला हे औक्षण कधी केलं जातं, तर कधी कधी आपल्याला बर्थडे असतो, आपल्याकडे एखादं हे असतं, शुभ कार्य असतं, किंवा देशाच्या बाहेर जाणारे, आउट ऑफ कंट्री, अशा वेळी, अशा प्रसंगी एक त्यांना बळ आणि सामर्थ्य देण्यासाठी आणि परत सुखरूप येण्यासाठी आपण जी आरती करतो त्याला मराठीत आरती म्हणतात, कळतंय? आणि त्यालाच कोणता शब्द आहे? औक्षण हा शब्द आहे. मग अशा प्रकारे ही देशवासियांकडून कवी इंदिरा संत यांनी सैनिकांना केलेली आरती आहे, औक्षण आहे. तेव्हा आता आपण
आपल्या कवितेकडे वळूया. आपण पुढील स्लाइडकडे वळूया. तुम्ही आता इथे एक चित्र पाहता आहेत. या कवयित्री आहेत, कवयित्री इंदिरा संत आणि त्यांची समग्र कविता. आता ही कविता तुम्हाला पूर्ण दिसते आहे पहा. इथे तुम्हाला आरतीचं चित्र दिसत आहे, सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकाचं चित्र दिसत आहे, रणभूमीचं चित्र दिसत आहे. तेव्हा आता आपण एकदा ही सगळी कविता वाचूया, कवितेचं वाचन करूया आणि मग एक एक कडव्याचा आपण अर्थ बघूया. नाही मुठ्ठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आता आपण पहिल्या कडव्याकडे वळणार आहोत. नाही मुठ्ठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. आपल्याकडे द्रव्य, द्रव्य म्हणजे काय तर धन, पैसा, संपत्ती, ज्याला आपण वेल्थ म्हणतो. आणि मुठ्ठी म्हणजे काय तर फिस्ट, आपण हाताची जी मूठ वळतो. या मुठ्ठीमध्ये आपल्याकडे द्रव्य, पैसा, धनसंपत्ती देण्यासाठी नाही आहे. आपल्या शरीरातील शिरेमध्ये म्हणजे बॉडीमध्ये, आपल्या नर्व्स मध्ये रक्तही नाहीये, ब्लडही नाहीये. आम्ही खूप काय आहोत, असमर्थ आहोत, वीक आहोत. आमच्या शरीरात खूनही नाहीये, हमारे शरीर में, बॉडी में खून भी नहीं है, ब्लड भी नहीं है, असमर्थ है, वीक है बहुत. आणि अशा वेळी आम्हाला तुझ्यासाठी काय करावं हे कळतच नाही आहे. कष्ट करण्याचं आमच्याकडे काय नाही, सामर्थ्यही नाही, असे आम्ही दीन आहोत, दुबळे आहोत. इंदिरा संत ऐसे सैनिकों को बोल रही है, इसलिए हम आपको ऐसे ही आरती उतार रहे हैं. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा दीन दुबळ्या गरीब लोकांच्या वतीने मी तुझी आरती काय करत आहे, ओवाळत आहे. अशा परिस्थितीमध्ये की जिथे आमच्याकडे धन संपत्ती नाही, आमच्या शिरेमध्ये रक्त नाही, आम्ही असमर्थ आहोत. आणि अशा परिस्थितीत तुझ्यासाठी आम्ही काय करावं हे आम्हाला कळत नाही. आमच्याकडे कष्ट करण्याचंही सामर्थ्य नाही, पण तरीही आम्ही तुला सगळ्यांच्या वतीने काय करत आहोत, आरती ओवाळत आहोत. आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. तुझ्यावर मी जीव ओवाळून टाकावा अशी जरी मी मनाची इच्छा धरली, तरी माझा जीव, माझं हृदय, माझं हार्ट तुझ्या पुढे खूपच लहान आहे, क्षुद्र आहे. सामर्थ्य म्हणजेच पॉवर, बळ, शक्ती. लक्षात येते सगळ्यांना? मग तुझ्या शौर्य गाथे पुढे माझा जरी मी जीव ओवाळून टाकावा अशी इच्छा धरली, तरी
माझा जीव तुझ्या पुढे खूपच काय आहे, तुझ्या शौर्य गाते पुढे खूपच क्षुद्र आहे, लहान आहे. तुझ्या शौर्याच्या पराक्रमाच्या पुढे माझ्या जीवाची तुलनाच होऊ शकत नाही. कंपॅरिझन नाही, मी कंपेअरच करू शकत नाही, कारण तू माझ्या पुढे खूप मोठा आहेस. तुझा पराक्रम, तुझी शौर्य गाथा, तुझ्या साहसाची कथा, स्टोरी, ज्याला आपण गॉलेंट्री म्हणतो, ती खूप महान आहे आणि तुझ्या पुढे मी खूप लहान आहे. आणि म्हणून किती म्हटलं की जीव ओवाळून टाकावा तरी सुद्धा तुझ्या पुढे मी कुठेही नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये कवयित्री इंदिरा संत देशवासियांकडून म्हणतायत की तरीही मी तुला काय करत आहे, आरती ओवाळत आहे. आता आपण तिसऱ्या कडव्याकडे वळूया की वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. आता इथे आपण बंबारा, बंबारा म्हणजे काय तर तोफ गोळ्यांच्या, बंदुकीच्या गोळ्यांचा, ज्याला आपण भडीमार म्हणतो, बंबार्डिंग ऑफ बुलेट्स. जेव्हा सैनिक गोळीबार करतात, तोफांचे गोळे जेव्हा त्याचा भडीमार होतो, कल्लोळ मीन्स फ्लो, लोड. जेव्हा रणभूमीवर, युद्धभूमीवर धूळ, मिट्टी याचा एकच फ्लो, आगीचे गोळे आणि एकंदर रणभूमी सगळी पेटलेली असते. घोंगावे मीन्स नॉइज, रोरिंग. मग ज्या वेळेला सैनिकाच्या डोक्यावरून बंदुकीच्या गोळ्यांचा, तोफ गोळ्यांचा भडीमार होत असतो, म्हणजे ज्या वेळेला सैनिकाच्या वर धूर, स्मोक आणि आगीचे कल्लोळ, अशाही परिस्थितीमध्ये तो लढत असतो, गोळीबार करत असतो, तोफा धडाडत असतात, तोफांचे गोळे उडत असतात आणि या सगळ्या रणभूमीवर तो सगळं काय करत असतो, धैर्याने फेस करत असतो, तोंड देत असतो. आणि असा भडीमार होत असताना त्याच्या नजरेपुढे धुरांचे लोटच्या लोट उसळत असताना, धडाडणाऱ्या तोफातून होणाऱ्या गोळीबारांचा, वर्षावांचा तो धैर्याने काय करत असतो, प्रतिकार करत असतो. आणि हे सगळं करत असताना त्याची पावलं मागे न पडता जिद्दीने काय करत असतात, पुढेच पडत असतात. आणि हे सगळं तो का करत असतो तर त्याचं देशावर काय आहे, प्रेम आहे. देश के प्रति उसका प्यार है, देश को वो प्रोटेक्ट कर रहा है. त्याची पावलं तिथे मागे न पडता परिस्थितीचा सामना करत तो पुढे जिद्दीने जात असतो, तिथून पळ काढत नाही. त्याची जिद्द इथे काय आहे, महत्वाची आहे. आणि अशा या सैनिकावर आपला काय करावा, जीव ओवाळून टाकावा. आणि अशा या जिद्दीने तो पुढे जातो, हे कवयित्री इथे सांगत आहेत. आणि अशा या सैनिकावर आपण आपला जीव ओवाळून टाकावा असं तिला वाटत आहे. आणि अशी ती आरती काय करत आहे, ओवाळत आहे. आता आपण चौथ्या कडव्याकडे वळूया. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी,
डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आता विजयाची दौड म्हणजे विजयापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली धाव. मार्च टुवर्ड्स विक्ट्री. विजय मीन्स जय, जीत, विक्ट्री. पाजळणे, पेटवणे, चेतवणे, टू बर्न. आता पहा, तू गाजवलेला पराक्रम, तुझी विजयी घौडदौड डोळे भरून पहावी आणि ती अनुभवावी. म्हणजे डोळे भरून पहावी, आंखें भर के देखना कि तू खुद के लिए और देश के लिए भी लड़ रहा है. आणि तुझ्या स्वागतासाठी माझ्या डोळ्यातील अश्रूंच्या ज्योती उजळून निघाव्या. मेरे आंखों में, कवि इंदिरा संत यहाँ कहती है, मैं जब सैनिक के बारे में सोचती हूँ तो मेरे आंखों में आंसू आ जाते हैं. डोळ्यातील अश्रूंची ज्योत, ग्लो आपके लिए जल जाती है, वैसे ही अब मेरी सिचुएशन है. मतलब मेरे हर एक आंसू आपके लिए एक होप है. आणि म्हणूनच कवयित्री म्हणते की हे सगळं जे तू पराक्रम करतो आहेस, घौडदौड करतो आहेस, ते डोळे भरून मी पाहावं आणि तुझ्या स्वागतासाठी तू जेव्हा रणभूमीवरून परत येशील तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रूंच्या ज्या ज्योती आहेत त्या तुझ्यासाठी उजळून निघाव्यात, अशी कवयित्री इथे त्यांना औक्षण करीत आहे, आरती ओवाळत आहे. आता आपण 5व्या कडव्यांकडे वळूया. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आता आपण इथे पाहूया की रणभूमीवर तुझे रक्षण करण्यासाठी असंख्य देशवासियांच्या डोळ्यातील अश्रूंच्या ज्योती तुझ्या काय आहेत, सोबत आहेत आणि त्या तुझी पाठराखण करणार आहेत, तुला प्रोटेक्ट करणार आहेत. तुझ्यासारख्या सामर्थ्यवान पराक्रमी वीराला आमच्यासारख्या दीनदुबळ्या सर्वसामान्यांकडून अशी कृतज्ञतेची, नम्रतेची तुला काय आहे, ओवाळणी आहे, आरती आहे. मैं खुद अकेली नहीं हूं तो पूरे देशवासियों को तुम्हारे प्रति क्या है, गर्व है. तू जब भी रणभूमि पर जाता है तो हम गरीब लोग, दीन दुबळे लोग जो है वो आपको प्रोटेक्ट करेंगे. तुम्हारे ऊपर हमें विश्वास है और ये चीज जो है वो आपको बहुत आगे लेके जाएगी. हमारे पास द्रव्य नहीं है, रक्त नहीं है, हम तुम्हें कोई दे नहीं सकते हैं चीजें, लेकिन हम औक्षण जरूर कर सकते हैं. तो हमारी तरफ से एक ये औक्षण है जिसकी जरूरत सैनिक को होती है आणि हेच औक्षण आम्ही तुला करतो आहोत आणि एक बळ देतो आहोत. ही सैनिकांप्रती केलेली एक कृतज्ञता आहे. माझ्या मते तुम्हाला हा सगळा भावार्थ कळलेला आहे, व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेला आहे. आणि इकडे तुम्ही शब्दार्थ पाहू शकता आणि शब्दार्थ वहीमध्ये आपले लिहून घ्यायचे आहेत. कवितेचा भावार्थ तुम्ही लिहायचा आहे. तुमच्याकडे टार्गेटमध्ये प्रश्न दिलेले आहेत, त्याचे प्रश्नोत्तर तुम्ही पाहायचे आहेत. आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहोत आणि तुम्ही
व्हिडिओ संपल्यानंतर मला वही पुस्तक घेऊन नोटबुक घेऊन तयार राहायचं आहे. आपण याच्याबद्दल बोलू आणि भेटू. धन्यवाद.